नमस्कार मित्रांनो, आज आहे मित्रांनो मी बीडमध्ये। गाडी खूप घाण झाली, कंटिन्यू औरंगाबादला जाणं येणं सारखीच गाडी जाते। आमच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे दर आठवड्यातून दोनदा गाडी जाते, म्हणजे हप्त्यामध्ये दोनदा गाडी संभाजीनगरला कंटिन्यू जाते औरंगाबादला। त्याच्यामुळे गाडी इतकी घाण झाली, नाहीतरी मी पहिल्यापासून कधी गाडीला कपडा हाणीत नाही मित्रांनो। मी डायरेक्ट जेव्हा रिक्षा बी चालवत होतो का कंटिन्यू, तेव्हा बी गाडी कंटिन्यू वॉशिंगच करायचो। मी कधीच कपडा हाणला नाही गाडीला, तुम्हाला खरं सांगतो। भले त्या टायमाला धंदे नव्हते किंवा काय अडचणी होत्या, मी फक्त काच पुसायचो गाडीचा। ह्याच्या पुढं गाडीच्या टप्प्यावर कधी ह्याच्यावर गाडी बॉडी बिडी कधी पुसली नाही गाडीची। डायरेक्ट 8 दिवसाला आम्ही वॉशिंग करायचो। पण आता हे वडिलाचं हप्त्यातून दोनदा जाणं चालू आहे कंटिन्यू, म्हणजे गाडीला लय वेग आहे हो। आज गाडी जाणं येणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो। 120-130 किलोमीटर रनिंग जाणं, 120-130 मग सरासरी 250-300 किलोमीटर गाडी रनिंग मारते एका दिवसात। हा पण एवढंही मित्रांनो, जुने जे रिक्षे आहेत त्यांच्याने शक्य नाही। ही जी गाडी आहे BS4 आहे आणि हिला ऑइल नाही, म्हणजे जुन्या गाड्याला जे ऑइल आहे साईड ऑइल, ते ऑइल नाही हिला। मोटरसायकलीवर ही गाडी, आणि जर वेगामध्ये मी गाडीवर बसलो तर टाइम लावून गाडी 2 घंट्यात नेतो। 2 घंट्याच्या आतमध्येच गाडी टच औरंगाबादला संभाजीनगरला करतो मी, म्हणजे इतका वेग आहे हिला। पहिल्याच्या जुन्या गाड्या इतक्या काय पळत नव्हत्या, या लयच गाडी पळती ही। चॅलेंज नाही, शिफ्टच्या तोंडात हाणती ही गाडी। स्विफ्ट डिझायर जी आहे ती तोंडात गाडी हाणती, म्हणजे आता स्विफ्ट डिझायरचं मशीन मोठं सगळं मोठं आहे मान्य आहे मला, पण तोंडात हाणती मित्रांनो ही गाडी। लय वेग आहे या गाडीला। आणि मग आता आणली होती धुवायला, म्हणलं लय दिवस झालं धुतलेलं नाही, 4-8 दिवस झालं। मी कधी जातो, कधी भाचा माझा सारखाच कंटिन्यू घेऊ जातो। मागं कामं असते, मला काय जास्त वेळ भेटत नाही मित्रांनो जायला। मी हप्त्यातून 1 किंवा 2 हप्त्यातून एखादी वेळेस जातो। पण माझ्या मोठ्या बहिणीचं जे पोरग आहे, माझा भाचा मोठा, तो कंटिन्यू एकही दिवस असं मागे राहत नाही, कंटिन्यू तोच असतो, कंटिन्यू जातो तो डेली। आणि खरंच त्याचं मानव तितकं म्हणजे कौतुक कमीच आहे, कारण की लय कष्ट करतोय तो। त्याच्या बाबाचं दुखतंय, त्याला कळतंय, आणि त्या हिशोबाने इतकं पळतोय लिकरू, लय पळतोय हो। आणि थोडीशी असतंय, तुम्हाला तर माहितीच आहे। आज गाडी मुद्दाम धुवायला आणली, मला जमत नाही मित्रांनो घाण गाडी। भले माझी शाईन असू द्या किंवा कोणती गाडी असू द्या, मी गाडीवर बसली मला घाण गाडी जमतच नाही पहिल्यापासून। म्हणजे ही माझी आजची सवय नाही, ही मी जसा मला वाटतंय मी 5वीला असताना 2 व्हीलर शिकलो होतो, म्हणजे त्या टायमाची सांगतो हा मित्रांनो। त्या टायमाला 5वीची लेकराची हिंमत काय 10वीच्या 12वीच्या लेकराची हिंमत होत नव्हती। त्या टायमाला मी 5वीला असताना गाडी शिकलेलो, आणि त्यानंतर मग पुन्हा मला वाटतं मी 7वी-8वीला गाडी घेतली होती डायली स्प्लेंडर प्लस, आणि कमीत कमी मी 40 गाड्या बदललेल्या असतात मित्रांनो आतापर्यंत। माझे खूप ॲक्सिडेंट झाले, ॲक्सिडेंटमध्ये गाडी ठोकली की मी कधीच गाडी ती ठेवलेली नाही, गाडी लगेच विकून टाकायची, ठोकली की विकून टाकायचो। आणि नंतर मला वाटतं 2017 साली 16 साली मी शाईन घेतली शोरूममधून नवीन, आणि त्या गाडी मित्रांनो इतकी चांगली लागली माझ्या नशिबाने, म्हणजे शोरूममधून घेतली होती। पण सगळ्या गाड्या बी बाकीच्या शोरूममधून घेतल्या होत्या, सेकंड एखादी दुसरी घेतली असेल, नाही तर बाकी सगळ्या शोरूमच गाड्या घेतल्या होत्या। पण ही गाडी मला इतकी चांगली लागली मित्रांनो, लक्ष्मीच म्हणावं लागेल माझ्यासाठी। त्या गाडीहून मी एखादी वेळेसच स्लिप झालोय मला वाटतं, पण मला लागलं काहीच नाही। बाकीच्या गाडीवर माझा हात मोडला, पाय मोडला, 12 भानगडी लय होत होत्या, पण ती लक्ष्मीच आहे माझी, आणि ती आयुष्यभर माझ्यासोबत राहणार। ही गाडी बी माझ्यासोबत आयुष्यभर राहणार, कारण की हिने बी
माझ्या जो पडता काळ होता त्या पडत्या काळात मी गाडी घेतलेली. लोक म्हणत होते, माझे वडील सध्या म्हणत होते स्कॉर्पिओ घेऊन देतो तुला भैया, नको गाडी घेऊ. पण मित्रांनो, मला ते आवडत नाही. आईवडिलाच्या जीवावर जगणं, त्यांच्या जीवावर खाणं ते मला आवडत नाही. स्वतःचं कष्ट करून जगायची सवय लागलेली पहिल्यापासून. त्याच्यामुळे ही गाडी घेतली मी आणि ह्या गाडीवर धंदा करून